ही कथा आहे एका साध्या माणसाच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या आणि चमत्कारिक अनुभवाची। घरावर आलेलं संकट, अजब घटना आणि करणीच्या त्रासातून श्री स्वामी समर्थ यांनी कसा मार्ग दाखवला याची ही कथा श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेची जाणीव करून देते। अक्कलकोट स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताने ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐकली पाहिजे। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच भावनिक आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। गावचं नाव होतं भोरवाडी। लहानसं गाव, आजूबाजूला डोंगर, शेती आणि शांत वातावरण। पण त्या गावात एक घर मात्र कायम दुःखाने भरलेलं होतं। त्या घरात राहत होता संदीप, वय साधारण 30 वर्ष। घरची परिस्थिती आधी चांगली होती, पण मागच्या 2 वर्षात सगळं बदललं होतं। शेतीचं नुकसान, व्यवसाय बंद, घरात सतत भांडण आणि सर्वात भयानक म्हणजे रात्री झोप लागत नव्हती। संदीपला रोज रात्री एकच स्वप्न पडायचं, कोणती तरी काळी सावली त्याच्या घराभोवती फिरते आणि दारावर पाणी शिंपडत आहे। तो घाबरून उठायचा, पण बाहेर कोणीच नसायचं। अजब घटना सुरू झाल्या। घरात अचानक वस्तू पडायच्या, आई सतत आजारी पडू लागली, गाई म्हशी अचानक मरू लागल्या। गावातील लोक म्हणू लागले, कोणीतरी पाण्याने काहीतरी केले, करणी आहे। संदीप आधी विश्वास ठेवत नव्हता, पण एक दिवस सकाळी दारासमोर लिंबू, मिरची आणि ओली माती दिसली। त्याच्या अंगावर काटा आला। आशेचा शेवटचा किरण। एक दिवस गावात एक वृद्ध माणूस आला, साधं धोतर, कपाळावर भस्म, डोळ्यात वेगळीच शांतता। तो संदीपच्या आईला म्हणाला, घाबरू नका, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांना नमस्कार करा, बाकी ते पाहतील। आईने लगेच निर्णय घेतला। दुसऱ्याच दिवशी ते अक्कलकोटला निघाले। अक्कलकोटमध्ये घडलेली घटना। स्वामी समर्थ मंदिरात पोहोचताच संदीपच्या अंगात विचित्र अस्वस्थता सुरू झाली। डोकं जड झालं, श्वास घ्यायला त्रास। तो मंदिराच्या पायऱ्यावरच बसून राहिला। आरती सुरू झाली। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। इतक्यात संदीपला अचानक डोळ्यासमोर तेजस्वी प्रकाश दिसला। त्या प्रकाशात एक आवाज होता, घाबरू नकोस, आम्ही आहोत। संदीप जोरात रडायला लागला। आरती संपल्यावर मंदिरातील पुजाऱ्याने त्याला तीर्थ दिलं आणि म्हणाला, हे पाणी घराच्या चारही बाजूंना शिंपड। संदीपला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्या स्वप्नातही पाण्याचा संबंध होता। ते घरी परतले। त्या रात्री पहिल्यांदाच शांत झोप लागली। शेवटची परीक्षा। मध्यरात्री अचानक कुत्री जोरात भुंकायला लागले। संदीप बाहेर आला। त्याला स्पष्ट दिसलं, दाराजवळ काळी सावली उभी होती, पण यावेळी तो घाबरला नाही। त्याने स्वामींचं नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ, आणि तीर्थाचं पाणी चारही बाजूंना शिंपडलं। क्षणात वाऱ्याचा जोराचा झोत आला आणि ती सावली गायब झाली। त्या दिवसानंतर आईची तब्येत सुधारली, शेती पुन्हा बहरू लागली, घरात शांतता आली, संदीपला नोकरी मिळाली। संदीप रोज एकच म्हणायचा, मी काही केलं नाही, स्वामींनी सगळं केलं। शेवटचा अनुभव। एका वर्षानंतर तो पुन्हा अक्कलकोटला गेला। मंदिरात बसला असताना त्याने बाजूला पाहिलं, तोच वृद्ध माणूस तिथे बसलेला। संदीप नमस्कार करायला गेला, पण पुढच्या क्षणी तो माणूस गायब झाला। पुजारी शांतपणे म्हणाला, कधी कधी स्वामी स्वतः मार्ग दाखवायला येतात। संदीपच्या डोळ्यात पाणी आलं। त्याला समजलं, त्या दिवशी गावात भेटलेले ते वृद्ध म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज होते। कारण एक गोष्ट खरी आहे, जो स्वामींच्या दारात श्रद्धेने येतो तो कधीच रिकामा परत जात नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।